हयातीचा दाखला काढण्यासाठी एक खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट ह्या ठिकाणी जी-आर आलेला आहे. त्या जी-आरमध्ये खूप जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत आपले, तसेच विधवा महिला, तसंच आजारी पेशंट, तर सर्वांसाठी खूप दिलासादायक अशी न्यूज आहे. त्या जी-आरमध्ये खूप इम्पॉर्टंट, खूप असं इंटरेस्टिंग गोष्टी त्या जी-आरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर त्या आपण ह्या ठिकाणी पूर्ण पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. तर नमस्कार मित्रांनो, सॅम गोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण बघणार आहोत, जे आता सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे, की संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ जे योजना आहे किंवा इंदिरा गांधी निराधार योजना, तर त्यांच्यासाठी हयातीचा दाखला काढणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला पेन्शन जे पुढची येणार आहे ते येणार नाही, पुढचे हप्ते आहेत ते येणार नाही. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की काही जणांचे हप्ते या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी हे सांगू इच्छितो की हे जे हप्ते राहिलेले आहेत तर आणखीन तुमची पुढची पेन्शन कंटिन्यू पुढे राहू पण शकते. जेव्हा तुम्ही हयातीचा दाखला काढाल तेव्हा तुमची कंटिन्यू राहू शकते पेन्शन. नाही काढला तर नक्कीच तुमची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच जो व्हिडिओ आहे प्रॉपर बघा आणि ह्याच्या अगोदर आपण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे घरी बसून तुम्ही कसा हयातीचा दाखला काढू शकता. तर जो जी-आर काय आहे ते मी तुम्हाला ते ह्या ठिकाणी दाखवून देतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक ह्या ठिकाणी यांच्याकडून जी-आर आपल्याला ह्या ठिकाणी अ, आलेला आहे आणि ह्यामध्ये तुम्ही जे इम्पॉर्टंट पार्ट आहेत तेच आपण ह्या ठिकाणी डिस्कस करूया. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डेट या ठिकाणी 7 मे 2026 रोजी हा लेटेस्ट 2 दिवसाखालीच हा जी-आर आलेला आहे. तर ह्या जी-आरमध्ये जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ह्या ठिकाणी मी सगळं रीड आउट करून तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे ते पूर्ण ह्या ठिकाणी डिस्कस करून घेतो. तर ह्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते पाहूया आपण. आणि ह्या जी-आरची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी आपल्या खाली WhatsApp चॅनेलची लिंक टाकली आहे. तिथून तुम्ही हा जी-आर डाउनलोड करू शकता आणि हा पूर्ण जी-आर तुम्ही घरी बसून पण वाचू शकता. मी ऑलरेडी ह्याच्यामधले मेन जे मुद्दे आहेत ह्या ठिकाणी पूर्ण कव्हर केलेले आहेत. पूर्ण ह्यामध्ये माझं रीड करून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, जे आपल्या दिव्यांग बंधू भगिनीसाठी जे पेन्शन उचलतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची राहणार आहे. तर आपण आपला जो मेन टॅब आहे त्याच्यावरती जाऊन डिस्कशन करूया. तर ह्या ठिकाणी पहिला मुद्दा ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो. तुम्हाला जे हे हयातीचा दाखला हे काढण्यासाठी जास्त कुठं फिरण्याची वगैरे गरज नाहीये. तर ह्या जी-आरमध्ये दिलेलं आहे. ह्या जी-आरमध्ये डिटेल्स दिलेली आहे, की ह्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, जे आपले तहसील तहसीलमधले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळे नायब तहसीलदार यांना सगळा हे डेटा ह्या ठिकाणी डिटेल्स घ्यायची आहे. हे सगळी त्यांना वरी पोहोचवायची आहे आणि ह्याच्या थ्रू हर गावामध्ये ह्यांना लिस्ट द्यायची आहे आणि ह्यांच्याकडे ऑलरेडी डेटा असतो कोणत्या गावामध्ये किती दिव्यांग आहेत, किती त्यांची काय आहे, त्यांची पूर्ण लिस्ट त्यांच्याकडे असते. तर त्यांना सगळा ह्याचा अपडेट घेऊन त्यांना डिटेल्स पोहोचवायची आहे. त्यांच्या जे गावातले जे तलाठी वगैरे असतात, तलाट्याला इन्फॉर्मेशन देऊन तलाठी तसंच जे आपले ग्रामसेवक असतात त्यांच्याकडे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ह्या ठिकाणी दिलेली आहे. तर त्यांचं हे काम आहे की तुमचा जो हयातीचा दाखला आहे त्यांनी घरी येऊन तुम्हाला काढून द्यायचा आहे. तर हे तुम्हाला ह्या ठिकाणी समजलं असेलच. हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरी येऊन जे तुमचा डाटा ह्या ठिकाणी चेक करणार आहेत आणि काढणार पण आहेत. पण त्याच्यामध्ये विशेष म्हणजे तुम्हाला आपण पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की तुम्ही घरी बसून पण त्यांची वेट वगैरे करण्यापेक्षा ह्या ठिकाणी तुम्ही घरी बसून पण तुम्ही स्वतः हयातीचा दाखला ह्या ठिकाणी काढू शकता. ईझी मेथड आहे. तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम येत असले तर ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती पहा. त्याच्यामध्ये आपण प्रॉपर ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे, की तुम्ही हयातीचा दाखला कसा काढा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण देईल. आणि त्याच्यामध्ये हे एक मुद्दा आहे, की त्यांना ह्या ठिकाणी हर वीकमध्ये म्हणजे हर आठवड्याला जे कलेक्टर ऑफिस आहेत, कलेक्टर ऑफिसवरून त्यांना पूर्ण अपडेट वरी द्यायची आहे, की आतापर्यंत किती लोकांच्या या ठिकाणी हयातीचा दाखला काढलेला आहे. हे सगळं जे आपले तहसीलदार आहेत, तहसीलदारला हे पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी वरी द्यायची आहे, की आतापर्यंत किती जणांचा काढलेला आहे हा हयातीचा दाखला आणि किती जण पेंडिंग राहिलेले आहेत. त्यांची पूर्ण अपडेट ह्या ठिकाणी तहसीलदारला वरती देणं मॅन्डेटरी राहणार आहे. त्याच्यामध्ये
दिलेलं आहे. हे हे आपण पूर्ण जी-आरमध्ये ह्या ठिकाणी जी-आरमध्ये हे सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहिलेली आहे. तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला जी-आरमध्ये दिसेल. तुम्ही रीड आउट पण त्या ठिकाणी करू शकाल. तर हे खूप ईझी आहे, की तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही हा पहिला मुद्दा तर तुम्ही ह्या ठिकाणी त्यांचा वेट पण करू शकता किंवा घरी बसून तुम्ही स्वतः पण काढू शकता, ज्या थ्रू आपण व्हिडिओमध्ये बोललेलं आहे. आणि त्यामुळे ह्यांना अपडेट पण ह्या ठिकाणी द्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे तर झालं किंवा तुम्ही बाहेरून कुठून जे तुमच्या रिलेटिव्ह ह्या ठिकाणी सायबर कॅफे वगैरे असतात, त्या ठिकाणून पण तुम्ही ह्या ठिकाणी हयातीचा दाखला काढू शकता. त्यांना पण ह्या ठिकाणी तुम्हाला जास्त अमाऊंट नाही द्यायचा. हयातीचा दाखला काढण्यासाठी फक्त तुम्हाला त्यांना ₹50 ₹50 चार्ज त्या ठिकाणी फक्त ₹50 चार्ज ह्या ठिकाणी द्यायचा आहे. ह्याच्यामध्ये जास्त तुम्ही अमाउंट वगैरे त्या ठिकाणी मागू शकतात. पण ते तुम्हाला तेवढे अमाउंट नाही द्यायचं. फक्त ₹50 मध्ये तुमचा हयातीचा दाखला ते काढून देतील. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला ईझी मेथड हा वाटतो, की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये आता एवढे खूप असतील शिकलेलं कुणी ना कुणी असेलच तुमच्या फॅमिलीमध्ये, तर त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता आणि जो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ देईल, ते तुम्ही त्यांना दाखवू शकता, की तू असं इन्स्टॉल वगैरे ॲप करून माझा आहे ते हयातीचा दाखला काढून दे किंवा जे गावचे सरपंच वगैरे आहेत त्यांना तुम्ही इन्फॉर्मेशन सांगू शकता, की रूरल एरियामध्ये जे शिकलेले वगैरे नाही आहेत, तर त्यांना तुम्ही सांगू शकता, की असं-असं आहे, अशी अपडेट आहे. तर तुम्ही नक्कीच आमचा हयातीचा जो आपल्या गावातले दिव्यांग आहेत, ज्यांना पेन्शन उचलतात आणि प्रत्येक गावामध्ये पेन्शनधारक खूप आहेत. तर त्यामुळे ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी गावातल्या सरपंचांनी, तहसीलदार जे तलाठी असतात त्यांनी घेतली पाहिजे किंवा ग्रामसेवक आहेत, यांनी पण ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी त्यांना सांगितलं आहे ऑलरेडी. पण ते थोडं इकडं-तिकडं दुर्लक्ष करत असतील अंदाजा. पण आय होप असं अपेक्षा करू की त्यांनी दुर्लक्ष नको करायला. जे काही ह्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे त्यांना जी-आर थ्रू, तर ते रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी निभावली पाहिजे आणि नक्कीच हयातीचा दाखला काढायला जे आपले पेन्शनधारक आहेत त्यांना नक्कीच हेल्प केली पाहिजे. तर तुमच्या मनामध्ये कोणता डाऊट नका ठेवू, खूप डिफिकल्ट आहे असं काही नाही, खूप ईझी मेथड. तुमच्यासमोर मी ह्या ठिकाणी 5 पॉईंट ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 5 पॉईंट तुम्हाला इथं मांडले आहेत. ह्या 5 पॉईंटमधला तुम्ही कोणचा पण एक फॉलोअप घेऊन ह्या ठिकाणी 4 तुमच्यासमोर आहेत. दुसरा जो आहे तो तहसीलदार रिलेटेड आहे. पण हे 4 जे टॉपिक आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही या 4 टॉपिक थ्रू तुम्ही कसं पण तुम्ही जो आपला हयातीचा दाखला ह्या ठिकाणी काढू शकता. हे खूप ईझी आहे, ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाही आहे. किंवा ह्याचा ओ-टी-पी वगैरे थ्रू असतं तर मी स्वतः तुम्हाला मदत करू शकलो असतो, की कसं-कसं करायचं. पण तुमचं फेस जो व्हेरिफिकेशन होते ना, जे फेस आयडी तुमची त्या ठिकाणी चेक होते, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल समोर राहणं खूप गरजेचं आहे. गरजेचं राहणार आहे. नक्की तुम्ही हे ट्राय करा, की लवकरात लवकर जेवढं लवकर होईल तेवढा तुम्ही लवकर हयातीचा दाखला काढून घ्या. तुम्हाला जे पुढची पेन्शन वगैरे आहे, ते लेट नाही होणार. पेन्शन तुमची टायमाच्या टायमाला येऊन जाईल. जेव्हा तुम्ही हयातीचा दाखला ह्या ठिकाणी प्रॉपर त्या ठिकाणी सबमिट कराल आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे तुम्हाला हे हयातीचा दाखला कुठे जमा करण्याची गरज नाही आहे. 6वा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही ऑनलाईन काढाल, तर तुम्हाला कुठं जमा करण्याची फिजिकली गरज नाही. जे आहे ऑटोमॅटिक हे अपडेट तुम्हाला होऊन जाईल वेबसाईटवरती त्यांच्या आणि ऑटोमॅटिक हे सगळे डिटेल्स आहे पोहोचून जाईल त्यांच्याकडे. तर त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करण्याची गरज नाही आहे. आय होप तुम्हाला हे या ठिकाणी जे आपण हे मुद्दे प्रॉपर ह्या ठिकाणी समजले असतीलच किंवा तुम्हाला माझं बोलणं थोडं समजत नसेल किंवा इकडे-तिकडे काही कन्फ्यूज होत असेल, तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, की आणखीन मी पण ह्याच्यामध्ये YouTubeमध्ये नवीन-नवीन आहे. त्यामुळे मला थोडं चाचरू शकतो किंवा बोलायला इकडं-तिकडं होऊ शकतो. तर कुठं काही तुम्हाला माझ्या बोलण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी नक्कीच वरती सुधारण्याची कोशिश करेल. आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हे अपडेट तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्याच्या रिलेटेड तुमच्या मनामध्ये कोणता पण डाऊट आला, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि नक्कीच जे आपले जवळचे दिव्यांग बंधू-भगिनी आहेत, त्यांच्यासोबत हे नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि जे पेन्शन संजय गांधी निराधार किंवा अदर जे जे पेन्शन उचलतात. आता पेन्शनमध्ये खूप स्कीम आहेत. तर जे पेन्शनधारक आहेत, तर त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.